नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पदाचे पहिले नाव आहे फिजिओथेरपिस्ट, तसेच फिटनेस ट्रेनर व संघ व्यवस्थापक यांच्यासाठी टोटल अशा 3 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। तर आता आपण याच्यासाठी असणारा पगार पाहणार आहोत। तर सर्व पोस्टसाठी 20,000 मानधन हे मिळणार आहे। तर अधिकृत वेबसाईट ही thanecity.gov.in ही राहणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत असणार आहे। तर जॉब लोकेशन ठाणे हे राहणार आहे। तर आता आपण अर्ज पाठवण्याचा पत्ता पाहणार आहोत। तर पत्ता आहे क्रीडा अधिकारी दादोजी कोंडदेव, क्रीडा सभागृह, जवाहर बाग, अग्निशमक दल रोड, ठाणे पश्चिम। म्हणजेच स्पोर्ट्स ऑफिसर दादोजी कोंडदेव स्पोर्ट्स ऑडिटोरियम, जवाहर बाग, फायर ब्रिगेड रोड, ठाणे वेस्ट। तर आता आपण महत्त्वाच्या तारीख पाहणार आहोत। तर अर्ज पाठवण्याची सुरुवातीची तारीख ही 22 मे 2025 राहणार आहे। तर शेवटची तारीख ही 30 मे 2025 ही राहणार आहे। तर आता आपण जाहिरात ही सविस्तर पाहूया। तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने क्रिकेट खेळाडूंचे खेळाडू दत्तक घेऊन पुरुष व्यावसायिक क्रिकेट संघाकरिता फिटनेस ट्रेनर यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर ठाणे महानगरपालिका हा महासभा ठरावानुसार क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने क्रिकेट या खेळाचे व्यावसायिक संघ तयार करण्यात येणार आहेत। त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शहरातील उद्योन्मुख क्रीडापटू अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुरुष क्रिकेट व्यावसायिक संघाकरिता फिटनेस ट्रेनर या पदाकरिता 11 महिन्यांच्या नेमणुकीसाठी कंत्राटी पद्धतीने खालील अटी व शर्तीत अधीन राहून अर्ज मागवण्यात येत आहे। तर अर्जदाराने खालील पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे। तर पुढील 11 महिन्याकरिता ठोस व मासिक मानधनावर करार पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या फिटनेस ट्रेनरच्या नेमणुकीची अटी व शर्ती। तर त्यामध्ये पहिले आहे NIS 1 वर्ष किंवा 6 आठवडे फिटनेस कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे, किंवा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत फिटनेस ट्रेनर म्हणून काम केल्याचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव दाखला। दुसरे, संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित व्यक्ती बाबत असणे आवश्यक आहे। तिसरे, शासकीय किंवा निमशासकीय संघांबरोबर फिटनेस ट्रेनर पदावर जिल्हा, विद्यापीठ, राज्य किंवा व्यावसायिक संघ काम केल्याच्या कमीत कमी 3 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य। तर नेमण्यात येणाऱ्या फिटनेस ट्रेनर कर्तव्य व महत्त्वाच्या सूचना। तर त्यामध्ये पहिले आहे फिटनेस ट्रेनर मुदतवाढ विहित नियमानुसार कंत्राटी किंवा करार पद्धतीने प्रति महिना 20,000 रुपये एकत्रित ठोस मानधनावर 11 महिन्यांच्या कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती असेल, त्यांना सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी दावा करण्याचा हक्क राहणार नाही। दुसरे, संघामधील फिटनेस ट्रेनरनी ठाणे महानगरपालिका संघाव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्पर्धेत व वैयक्तिक स्तरावर सहभाग घेतल्यास संबंधित कालावधी विना वेतन करण्यात येईल। तिसरे, खेळाडू शारीरिक दृष्ट्या उत्तम राहण्यासाठी खेळाडूंना उत्तम शारीरिक प्रशिक्षण देणे हे फिटनेस ट्रेनरला बंधनकारक आहे। चौथे, सरावादरम्यान प्रत्येक खेळाडू शिस्तीत व नियमानुसार फिटनेस करतो की किंवा कसे याबाबतची जबाबदारी फिटनेस ट्रेनरची असेल। पाचवे, जर एखादा खेळाडू फिटनेस दरम्यान टाळाटाळ करत असेल, सतत गैरहजर राहत असेल, तर त्या दिवसाबाबतचा अहवाल प्रशिक्षकास सादर करावा। 6वे, खेळाडू सराव दरम्यान अथवा स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास फिटनेस ट्रेनर खेळाडू सोबत उपचारादरम्यान उपस्थित राहणे बंधनकारक आहे। 7वे, जर खेळाडूंकडून फिटनेस ट्रेनर बद्दल कोणतीही तक्रार आल्यास सदर तक्रारीचे शहानिशा करून करारनामा रद्द करण्यात येईल। 8वे, सदर प्रकरणी कोणताही वाद उद्भवल्यास महाआयुक्त सो यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल। उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवार यांनी 30/5/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपली वैयक्तिक माहिती, अनुभव व इतर प्रमाणपत्राच्या प्रमाणित छायांकित प्रतीसह क्रीडा अधिकारी दादोजी कोंडदेव, क्रीडा प्रेक्षागृह, जवाहर बाग, फायर ब्रिगेड रोड, ठाणे पश्चिम या पत्त्यावर अर्ज सादर करावेत। अर्ज करताना लिफाफ्यावर प्रशिक्षक यांनी ठाणे महानगरपालिका पुरुष क्रिकेट संघाकरिता फिटनेस ट्रेनर पदाकरिता नियुक्तीसाठी अर्ज केलेला आहे असे मोठ्या व ठळक अक्षरात नमूद करावे। तर दुसरी जाहिरात आता आपण बघूया। तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने क्रिकेट
खेळांचे खेळाडू दत्तक घेऊन पुरुष व्यावसायिक क्रिकेट संघाकरिता संघ व्यवस्थापक यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिकेचा महासभा ठरावानुसार क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने क्रिकेट या खेळांचे व्यावसायिक संघ तयार करण्यात येणार आहेत। त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शहरातील उद्योगमुख क्रीडापटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुरुष क्रिकेट व्यावसायिक संघाकरिता संघ व्यवस्थापक या पदाकरिता 11 महिन्यांच्या नेमणुकीसाठी कंत्राटी पद्धतीने खालील अटी व शर्ती अधीन राहून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्जदाराने खालील पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे। पुढील 11 महिन्याकरिता ठोस मासिक मानधनावर करार पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या व्यवस्थापकाच्या नेमणुकीची अटी व शर्ती। पहिले, स्पोर्ट क्लब संघाबरोबर व्यवस्थापक म्हणून कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव किंवा संघ, जिल्हा, विद्यापीठ, राज्य व व्यावसायिक संघ असणे आवश्यक आहे। दुसरे, रजिस्टर क्लब संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे। सदरची अट बंधनकारक आहे। तिसरे, शासकीय किंवा निमशासकीय संघाबरोबर व्यवस्थापक पदावर काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य। नेमण्यात येणाऱ्या व्यवस्थापकाचे कर्तव्य व महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे। पहिले, व्यवस्थापकाची नियुक्ती विहित नियमानुसार कंत्राटी किंवा करार पद्धतीने प्रति महिना 20,000 रुपये एकत्रित ठोक मानधनावर 11 महिन्यांच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात असेल। त्यांना सेवेत कायमस्वरूपी करण्याचा दावा करण्याचा हक्क राहणार नाही। व्यवस्थापकाला वेळोवेळी सरावास व स्पर्धेत उपस्थित राहून संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन करणे बंधनकारक राहील। तिसरे, जर एखादा खेळाडू गैरवर्तन करत असेल तर सतत गैरहजर राहत असेल तर व्यवस्थापकाने संबंधितांच्या त्या दिवसाचे हजेरी पत्रकावर गैरहजेरी लावावी लागेल। संघ स्पर्धेकरिता बाहेरगावी जाणार असेल त्यावेळेस संघ व्यवस्थापन यांनी त्यांची संघाचे रेल्वे आरक्षण स्वतः जाऊन करावे। संपूर्ण प्रवास व स्पर्धेदरम्यान खेळाडूंची काळजी व जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी। पाचवे, व्यवस्थापकाने स्पर्धा संपल्यानंतर सदर स्पर्धेचा अहवाल त्वरित सादर करणे बंधनकारक आहे। सदर स्पर्धेकरिता होण्याच्या खर्चाची पूर्व कल्पना लेखी देण्यात यावी व स्पर्धा संपल्यावर खर्चाच्या हिशोबाची कागदपत्रे त्वरित सादर करावी। 6वे, खेळाडू सराव दरम्यान अथवा स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास व्यवस्थापक खेळाडू सोबत उपचार दरम्यान उपस्थित राहतील। जर खेळाडूंकडून व्यवस्थापकाबद्दल कोणतीही तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून त्याचा करार रद्द करता येईल। 8वे, व्यवस्थापकाची संघाबरोबर वर्तणूक व सहकार्याचा आढावा घेऊन पुढील वाढविण्याबाबत महाआयुक्त सो यांच्याकडे प्रस्तावित करण्यात येईल व त्याबाबतचे सर्व अधिकार महाआयुक्त सो यांच्याकडे असतील। 9वे, सदर प्रकरणी कोणताही वाद उद्भवल्यास महाआयुक्त सो यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल। उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे उमेदवार यांनी 30/5/25 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपली वैयक्तिक माहिती, अनुभव व इतर प्रमाणपत्राच्या प्रमाणित छायांकित प्रतीसह क्रीडा अधिकारी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, जवाहर बाग, फायर ब्रिगेड रोड, ठाणे पश्चिम या पत्त्यावर अर्ज सादर करावे। अर्ज करताना लिफाफ्यावर प्रशिक्षक यांनी ठाणे महानगरपालिका पुरुष क्रिकेट संघाकरिता संघ व्यवस्थापक पदाकरिता नियुक्तीसाठी अर्ज केलेला आहे असे मोठ्या व ठळक अक्षरात नमूद करावे। तर आता आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत। तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू दत्तक घेऊन खेळाचे व्यावसायिक संघाकरिता फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिका महासभा ठरावानुसार क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने खेळांचे व्यावसायिक संघ तयार करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका शहरातील उद्योगमुख क्रीडापटूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने खेळाचे व्यावसायिक संघाकरिता फिजिओथेरपिस्ट या पदाकरिता 11 महिन्यांच्या नेमणुकीसाठी कंत्राटी पद्धतीने खालील अटी व शर्ती अधीन राहून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्जदाराने खालील पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे। पुढील 11 महिन्याकरिता ठोस मासिक मानधनावर करार पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या फिजिओथेरपिस्ट पदाकरिता शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती। तर पहिले आहे मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची फिजिओथेरपी मधील पदवी असणे आवश्यक आहे। दुसरे आहे क्रीडा संस्था राष्ट्रीय खेळाडू यांच्यासोबत फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केल्याचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव दाखला। तिसरे आहे संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित व्यक्तीबाबत असणे आवश्यक आहे। फिजिओथेरपिस्ट यांच्याकरिता सर्वसाधारण अटी व
शर्ती। तर पहिले आहे फिजिओथेरपिस्ट नियुक्ती विहित नियमानुसार कंत्राटी करार पद्धतीने प्रति महिना 20,000 रुपये एकत्रित ठोक मानधनावर 11 महिन्यांच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात असेल। त्यांना सेवेत कायमस्वरूपी करण्यासाठी दावा करण्याचा हक्क राहणार नाही। दुसरे, फिजिओथेरपिस्ट यांनी वेळोवेळी सरावास व स्पर्धेत उपस्थित राहून खेळाडूंस सराव दरम्यान दुखापत झाल्यास उपचार करणे बंधनकारक राहील। तिसरे, जर खेळाडूंकडून फिजिओथेरपिस्ट बद्दल कोणतीही तक्रार आल्यास त्यांची शहानिशा करून त्यांचा करार रद्द करण्यात येईल। चौथे, सदर प्रकरणी कोणताही वाद उद्भवल्यास महाआयुक्त सौ यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील। तर प्रेक्षकांनो, दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आणि फॉर्मसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।